कोरोना किंवा कोविड ही 3 अक्षरं उच्चारली की आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो। तो अनुभव पुन्हा नको असं आपण आपसुकच मनातल्या मनात म्हणून जातो। अवघ्या जगाला नामोहरम करणाऱ्या, जागतिक अर्थव्यवस्थेला खीळ बसवणाऱ्या या कोरोनाच्या संकटाला आता 5 वर्ष उलटून गेली आहेत। पण 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा चीननं जगाची चिंता वाढवली आहे। कारण चीनमध्ये पुन्हा एकदा एका विषाणूनं धुमाकूळ घातलाय। कोरोनाच्या काळातल्या आठवणींचा हा मागोवा घेताना नव्या विषाणूनं किती कहर घातलाय, तो किती धोकादायक आहे आणि पुन्हा एकदा जग लॉकडाऊनमध्ये झोकलं जाऊ शकतं का, पाहूयात याच संदर्भातला ग्लोबल रिपोर्ट। 5 वर्षांपूर्वी चीनमधला वुहान प्रांत जगभरात एकाच वेळी चर्चेत आला, तो एका विषाणूमुळे। या विषाणूनं एकाच वेळी अनेकांना गाठलं आणि अत्यंत वेगानं त्यानं आपले हातपाय केवळ चीनमध्येच नव्हे तर जगभरातच पसरवले। या विषाणूला तेव्हा काही नाव नव्हतं की त्याच्यामुळे होणाऱ्या आजारालाही नाव नव्हतं। मात्र या विषाणूनं सारं जागतिक आरोग्यच बिघडवून टाकलं। अनेक वैद्यकीय धुरीणांना या विषाणूनं कोड्यात टाकलं होतं। हा व्हायरस कुठून आला याबाबत आजही अनेक दावे प्रतिदावे केले जातात। वटवाघुळांमध्ये हा व्हायरस असल्याचा दावा करण्यात आला। तो श्वान, मांजर किंवा उंदरांमध्ये पसरल्याचा दावा नंतर करण्यात आला। या प्राण्यांच्या संपर्कात आल्यानं माणसांमध्ये याची लागण झाली असावी असाही अंदाज व्यक्त करण्यात आला। वुहानमधल्या बाजारात याचा उगम असल्याचाही दावा करण्यात आला। या विषाणूची लागण झाल्याचं पहिलं उदाहरण नोव्हेंबर 2019 मध्ये आढळलं। काही दिवसांतच संपूर्ण चीन आणि त्यानंतर जगभरातच या कोरोनानं धुमाकूळ घातला। अधिकृत आकडेवारीनुसार जगभरात जवळपास 2 कोटी मृत्यू झाले असले तरी प्रत्यक्षात ही आकडेवारी मोठी असल्याचा दावा अनेक संघटनांकडून केला जातोय। एकट्या भारतातच जवळपास 5 लाख नागरिकांचा कोरोनानं बळी घेतला असं म्हटलं जात असलं तरी नेमकी आकडेवारी याहून फार मोठी असल्याची माहिती आहे। हा व्हायरस अजूनही आपल्यासोबत असल्याचा दावा होतोय। मात्र सध्या मानवाची प्रतिकार शक्ती वाढली असून त्याच्या साथीला लसी देखील तयार होत आहेत। त्यामुळे ही महामारी आटोक्यात आहे। मात्र अजूनही पूर्णपणे धोका संपलेला नाही। याचं मोठं उदाहरण म्हणजे चीनमध्ये अलीकडेच आणखी एका व्हायरसनं धुमाकूळ घातलाय। चीनमधील हॉस्पिटलमध्ये या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये। चीनमध्ये ह्युमन मेटा न्यूमोव्हायरस तसंच अशाच काही घातक व्हायरसचा प्रसार होत असल्याचा दावा केला जातोय। सोशल मीडियावर चीनमधील रुग्णालयांमधील गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। यात इन्फ्लुएन्झा ए आणि मायकोप्लाझ्मा यासारख्या विषाणूंचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। HMVP हा विषाणू सर्दीसारखी लक्षणं घेऊन येतो। हा विषाणू लहान मुलं, वृद्ध आणि अशक्त लोकांना प्रभावित करतो। यात रुग्णांना खोकला, ताप, नाक बंद होणं यासारख्या तक्रारी उद्भवतात। या व्हायरसमुळे रुग्णांना न्यूमोनिया किंवा ब्रोंकायटिस सारखे गंभीर आजारही होऊ शकतात। 2025च्या सुरुवातीलाही चीनमधूनच HMPV म्हणजे ह्युमन मेटा न्यूमोव्हायरस नावाचा एक विषाणू तिथं साथ पसरलेली आहे। हा विषाणू कोविडसारखाच जरी असला तरी कोविडच्या गटातला नाही। त्याचं लोकांना जो काही त्रास होतो किंवा त्याची जो व्हिर्युलन्स आहे हा कोविडपेक्षा कमी आहे। त्याच्यामध्ये मृत्यूदरही खूप कमी आहे। याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो। परंतु हा तितका धोकादायक नाही। हा व्हायरसही कोरोनाप्रमाणेच पसरतोय। त्याचा वेगही कोविड सारखाच आहे असं सांगितलं जात आहे। संक्रमित रुग्णाच्या खोकल्यातून किंवा शिंकल्यामुळे हा व्हायरस पसरतो। हा सर्दी खोकल्याचा प्रकार असून योग्य वेळी योग्य उपचारांनंतर रुग्ण 2 ते 5 दिवसांतही बरा होऊ शकतो। चीनमधील या विषाणूचा फैलाव झाल्यानंतर चीननं आणीबाणी घोषित केल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जातोय। मात्र अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटनेनं पुष्टी केलेली नाही, तर चीन सरकारकडूनही यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। भारतीय आरोग्य मंत्रालयानं यावर भारत सरकार लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र कोरोना काळात बाळगलेली खबरदारी लोकांनी पुन्हा बाळगली तर हरकत नाही असं काही डॉक्टरांचं म्हणणं आहे। अर्थात मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणं यासारख्या सवयी कधीही चांगल्याच। तेव्हा चीनमधील HMVP व्हायरसची बातमी खरी किंवा खोटी हे कळेलच। तोपर्यंत आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यात गैर काय? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।